भूमिपुत्रांनो नमस्कार. जय जवान जय किसान हा नारा देणाऱ्या या पावन भूमीत आपल्यासारखे हिरे जन्माला आले याचा आम्हाला आभाळभर आनंद आहे. मित्रांनो, आपण जाणताच की पारंपरिक शेतीचा काळ आता मागं पडला आहे. सतत बदलतं हवामान, सतत बदलतं ऋतुमान आणि यासोबतच लपंडाव खेळणारा पाऊस, ओला सुका दुष्काळ याचा सामना तुम्हा आम्हाला करावा लागतोय. पण इतकंच काय, यासोबतच पीक नियोजन, जलव्यवस्थापन, आर्थिक नियोजन याची सांगड घालता घालताच कोरोना आणि महागाई यासारख्या गोष्टींशी सुद्धा आपल्याला झुंज द्यावी लागते. मित्रांनो, अशा काळात आपल्या शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून चांद्यापासून बांध्यापर्यंत आपली साथ देणारा एक मंच आहे, आम्ही बालाजी फाउंडेशन. नव्या युगाची शेती, नवी आव्हानं, नवं तंत्रज्ञान, नवे प्रश्न आणि त्यांचं समाधान यासारखे विविध विषय हाताळताना आम्ही बालाजी फाउंडेशन तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहतंय. शिवाय शेतकऱ्याच्या पोरानं फक्त शेतकरी होऊ नये तर प्रगतिशील आणि विकसित शेतकरी व्हावं. त्याच्या स्वतःच्या विकासासोबत गावाचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही बालाजी पूर्णतः समर्पित आहे. आम्ही बालाजी फाउंडेशनचं कार्य आणि उद्दिष्ट, प्रमुख कार्याने काही उद्दिष्ट आहेत जे सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी फायद्याचं आणि हिताचं आहे. शेतकरी बांधवांना तांत्रिक माहिती देणं आणि यासोबतच तंत्रसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवन सुखकर करणं. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या मालाची प्रत सुधारणं आणि यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणं. आणि मित्रांनो, हवामानाचा अचूक अंदाज घेऊन शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज करणं आणि त्यांचं उत्पादन वाढवणं. हमीभाव देणारं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांचं राहणीमान उंचावणं आणि यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणं. विविध विषयांवर चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करणं. आणि हो शेतकरी बांधवांनो, ना नफा ना तोटा या तत्वावर आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणं भाड्यानं उपलब्ध करून देणं आणि यासोबतच शेती विषयातल्या तज्ज्ञांच्या मदतीनं आपल्या शेतकरी बांधवांच्या शंकांचं निरसन करणं आणि त्यांचं समाधान करणं. शेतकरी बांधवांनो, आपल्या ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी काम करणं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान अधिक उंचावणं. आम्ही बालाजी सुसंवाद उपक्रम. आम्ही बालाजीतर्फे तालुक्यातील गावागावात जाऊन खरीप पीक नियोजन कार्यशाळा, चर्चासत्रांचं आयोजन करणं आणि हे केवळ कागदोपत्रीच नाही तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणं. यासोबतच कमी क्षेत्रफळात जास्त उत्पादन, पीक लागवड, खतं, कीटकनाशकं, हवामानाचा अंदाज, माती परीक्षण यासारख्या अनेक विषयांवर सुसंवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यातीलच काही हे प्रमुख कार्यक्रम. पारावरचा नवा बारा. मित्रांनो, आपलं शेती शिवार ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. आपल्यातीलच काही मित्र सतत नवनवीन प्रयोग करत असतात. ते या उपक्रमाअंतर्गत शेअर केले जातात आणि आमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या निरंतर सतत संपर्कात असतात. तंत्रज्ञानाची झेप. या उपक्रमाअंतर्गत शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची माहिती दिली जाते, जसं की लागवडीचं तंत्रज्ञान, बीज प्रक्रियेचं तंत्रज्ञान, कडधान्य, तेल बियांमधील आंतरपीक लागवडीचं तंत्रज्ञान. धरूया विज्ञानाची कास. या उपक्रमाअंतर्गत बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो खते, सूक्ष्मद्रव्य खते, संकरित बियाणं, बीटी बियाणं, फवारणीची औषधं अशा वेगवेगळ्या विषयावरची माहिती या उपक्रमाअंतर्गत शेतकरी बांधवांना दिली जाते. शासन दरबारी. शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना, नियम, शासनाचे आदेश आणि शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणारी मदत याविषयीची माहिती यात दिली जाते. सिंचन आणि जलव्यवस्थापन. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मायक्रो सिंचन, शेततळी, पाटचाऱ्या
आणि यासोबतच अन्य जलव्यवस्थापनाविषयी सामान्य ज्ञान आणि तसंच तज्ज्ञांचे माहितीपर लेख, यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापनाविषयीचे महत्त्वाचे मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. आर्थिक सक्षमीकरण. शेतकऱ्यांना मिळणारे अर्थसहाय्य, बचत गट, बँका याविषयीची माहिती या उपक्रमाअंतर्गत दिली जाते. आता तर इंटरनेट आणि स्मार्टफोनसारख्या सुविधा हातात आल्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधणं आणखीन सोपं झालं आहे. शेती उपयोगी माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. आम्ही बालाजी परिवार. सन 1984 मध्ये धामणगावच्या या भूमीत स्वर्गीय श्रद्धेय पुखराजी मुंदडा यांनी कृषी क्षेत्रात मुंदडा ब्रदर्सच्या नावानं पदार्पण केलं. 1991 मध्ये ज्येष्ठ बंधू घनश्याम पुखराजी मुंदडा यांनी बालाजी कृषी केंद्राच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. समस्त मुंदडा परिवारानं कृषी क्षेत्राला आपलं कर्मक्षेत्र बनवलं आहे. 2019 मध्ये याच परिवारानं आम्ही बालाजी फाउंडेशन या नावाचं बियाणं रुजवलंय. कृषी सेवेला समर्पित अनेक महानुभाव यांनी आपल्या मार्गदर्शनाचं खतपाणी देऊन या बियाण्याचं रूपांतर एका रोपट्यात केलं, जे आज मोठ्या अभिमानानं आभाळाच्या दिशेनं झेपावतं आहे, दिवसेंदिवस विस्तारत आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीला अनुसरून सातबाराच्या सीमारेषेत विभागल्या गेलेल्या शेतकरी बांधवांना अथक परिश्रमानं एकत्रित करण्याचं काम आमचे स्वयंसेवक करतायत. यामध्ये कृषी अधिकारी, कृषी तज्ज्ञ, ॲग्रो कंपनीतील अधिकारी, प्रतिनिधी, बालाजी कृषीचे सदस्य यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी पुत्रच शेती मातीशी जुळलेली नाळ आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भूक या सर्वांना एकत्र बांधून आहे. हे स्वयंसेवक किंवा कृषीवीर एकट्या धामणगाव क्षेत्रातील 45 पेक्षा अधिक गावांमध्ये एकत्रित जुळलेले आहेत. स्वतःचं नाव, पद, प्रतिष्ठा, ओळख हे सारं विसरून शेतकरी बांधवांबरोबर फक्त आणि फक्त मित्र म्हणून ते काम करतायत. त्यांच्या शंकांचं निरसन करतायत, त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करतायत. हे सर्व करताना कोणत्याही प्रॉडक्टची मार्केटिंग किंवा जाहिरात न करता जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यावर भर देतात. आणि म्हणून आम्ही बालाजीच्या या प्रामाणिक कार्याची दखल ॲग्रोवन सारखे प्रतिष्ठित वृत्तपत्र निरंतर घेत आहे. अनेक मोठ्या कंपन्या CSR फंडाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढं करतायत. आम्ही बालाजी फाउंडेशनचं सर्व स्तरावर होणारं कौतुक, मिळणारं प्रोत्साहन आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमलणारं हास्य हीच आम्ही बालाजी फाउंडेशनच्या प्रामाणिक कामाची मिळालेली पोचपावती आहे. चला तर मग मित्रांनो, या मातीच्या हिऱ्यांनो मिळून होऊया सक्षम, तुम्ही आणि आम्ही बालाजी.